इथून पुढे येणाऱ्या दिंडीचा सुद्धा मी निषेध करतो। गाववाल्यांनी त्यांना नामदेव शास्त्रीचा सुद्धा आम्ही काळजात जागा दिली, परंतु त्यांनी आमची चपलीपाशी जागा नेली, त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। ह्या गुन्हेगाराचे अक्का वाल्मी कराड आहेत आणि ह्यांच्या अक्का धनुभाऊ मुंडे आहेत। नामदेव महाराज शास्त्रींची अनेक कीर्तने देखील आता रद्द करण्यात आली आहे, काय वाटतं एकंदरीत? कीर्तन नाही त्या इथून पुढे कधी कीर्तन हा शब्द त्यांच्या तोंडणी यायला नको आहे। ढेकळे आहे इथं अगदी स्टेजवर सुद्धा रामदेव शास्त्री आले होते, पण त्यांनी स्वतःहून आता निषेध नोंदवलाय। सगळं मराठा गावचाच नव्हे तर त्यांनी तुकाराम महाराजा सुद्धा कधी नाव घेतलेलं नाही। मी म्हणतो दिंडी सोडून शास्त्रीय गावात सुद्धा येऊन दाखव। सुरेश धस यांचं मी गावाच्या वतीनं पूर्ण ताकदीनं अभिनंदन करतोय। तर ते खंडणी किंवा राखेच्या ह्याच्यातनं त्या मुलीनं पप्पाला मिट्टी मारावी म्हणलं तर एकही आवय तिच्या हातात सापडलेलं नाही। अगदी छातीच्या फासळ्या सुद्धा मोडल्या होत्या। एवढेच नव्हे, आचार्य पद सुद्धा त्यांचं रद्द करून घ्यावं आणि त्यामुळे इथून पुढे त्यांची कुठेही भाषणं आणि क्लिपा पुण्यताईंनी सुद्धा एक ठिकाणी माझे भाऊ धनु म्हणल्यावर दुसरीकडे बघून थोडा हसतो, म्हणजे त्याला त्याची बहीण सुद्धा चालत नाही। सिद्ध होतंय की जातीवाद नामदेव शास्त्री खुदच करतायत। त्यावेळेस अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता तेव्हा कृष्णाने साथ दिली होती, त्याचप्रमाणे आता धनंजय मुंडे डिप्रेशनमध्ये गेले तर आता मी साथ देतोय। नसून ही जातीवादच असून त्यामुळे दिंड्यात सुद्धा अशा गावाने किंवा कुठल्या लोकांनी त्यांना मदत करणे आमची अपेक्षा आहे। भगवान बाबांच्या दिंडीचा म्हणून काळजात मान राहील आमचा, पण नामदेव शास्त्रीचा आमच्या पायापाशी मान राहील एवढं सांगून मी जाहीर निषेध। त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 109 मर्डर झालेले आहेत। आणि आम्ही गेल्यावर गडावर पाया पडायला गेलो, त्यांनी चप्पल सुद्धा काढली नव्हती। मी त्यावेळेस त्यांचा निषेध केला। त्या पद्धतीनं न्याय देण्याची ताकद किंवा त्यांची वैचारिक पातळी राहिलेली नाही। तो देशमुख यांच्या मारेकराची मानसिकता का बिघडली, त्यांची मानसिकता का समजून घेतली नाहीये असं वक्तव्य करणाऱ्या नामदेव शास्त्री सांडपांवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे। महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका महंत पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने अप्रत्यक्षपणे निर्गुण हत्या करणाऱ्यांची पाठराखण केली का, अशा ही चर्चा आता महाराष्ट्रात रंगल्या आहेत। मात्र त्यानंतर शास्त्री सांडपांची भूमिका बदललेली दिसली आहे। मारेकरांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं, असा धक्कादायक सवाल नामदेव शास्त्री यांनी केला गेला होता। हे विधान म्हणजे चोरांनी चोरी केली पण त्याची गरिबी होती म्हणून केली, मग त्याची मानसिकता समजून घ्यायला हवी काय, असंही मग संत तुकोबा महाराजांनी का म्हटलं असेल? भले तरी देऊ कासेशी लंगोटी, नाथाळांच्या माती हानू काठी। मग तुकाराम महाराजांनी पण म्हटलं असतं काठी नको मारायला। त्याची मानसिकता का बिघडली हे आधी आपण पाहू। यानंतर शास्त्री महाराजांवर जरांगे पाटील यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केला गेलाय। गेल्या 2 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील समेत वैभवी देशमुख हे देखील त्यांची भेट घेऊन भगवान गरांतो नामदेव शास्त्री यांची भेट घेत कशा प्रकारे आपण आरोपींची बाजू घेण्याच्या भूमिकेबद्दल तीव्र नापसंत व्यक्त केले। या संदर्भात काही पुरावे देखील सादर करण्यात आले। यानंतर मात्र नामदेव शास्त्री महाराजांनी भगवानगड देशमुख कुटुंबाच्या कायम पाठीशी राहील अशी देखील ग्वाही देण्यात आली आहे। आता त्याच धर्तीवरती आता माझ्यासोबत बैरागवाडी म्हणजे ढेकळेवाडी या गावचे काही नागरिक आहेत, आपण त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया। काय वाटतं एकंदरीत आता ह्या गावच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? एकंदरीत आता नामदेव महाराज यांची भूमिका बजावली होती त्यांनी, नामदेव महाराज यांच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर भगवान बाबाची पूजा करणारे हे गाव आहे आणि भगवानगड म्हणूनच ओळखलं जातं। पण तिथं जे आता तुम्ही महंत म्हणला त्यांना न्यायाचार्य ही सुद्धा पदवी आहे, पण त्या पद्धतीनं न्याय देण्याची ताकद किंवा त्यांची वैचारिक पातळी राहिलेली नाही। का राहिली नाही तर फक्त तो जातीवादच करतो एवढेच नव्हे तर त्याने तुकाराम महाराजा सुद्धा कधी नाव घेतलेलं नाही। तो गड आहे ते फक्त वंजारी समाज आणि मराठ्यातला विभागून राजकारण करून त्यांच्या पाठीमाग गोपीनाथरावजी मुंडे, पंकजाताई, आता सध्याला धनुभाऊ यांचंच काम करतो आणि मराठ्यांना मागं देवाच्या नावाखाली किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली त्याला लोळवत पुढे घेतलं जातं। मराठ्यासाठी एवढे मोठे मोर्चे निघले, तिथं एकही वंजारी सामील झालेला नाही। त्या बीड जिल्ह्यामध्ये गेले 2 महिने झाले, 2 महिन्या झाल्यानंतर देशमुख यांची हत्या 2 महिने होत आलेत। 2 महिन्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांना जातीय सलोखा आत्ताच आठवला का?
जाती सलोखा आता आठवण्याचं कारण त्यांना की त्यांनी ज्याच्यासाठी काम करतात त्यांच्यावर जास्त जोड उठवली गेली, त्यांच्या विरोधात काम महाराष्ट्रात रान पेटून उठलं गेलं. कुणासाठी काम करते असं ते वाटतं? धनंजय मुंडेसाठी करतात. आता त्या गोपीनाथ मुंडेच्या घरासाठी नाही तर फक्त धनुभाऊ मुंडेसाठीच काम केलं जातं आणि पूर्णपणे जातीवाद केला जातो. तिथं कुठेही मराठ्यासाठी काम केलं जात नाही. पूर्णपणे वंजारी समाजासाठी तो गळ आहे. आमच्या गावात सुद्धा अंधभक्त आहेत पण त्यांचंही डोळं उघडणं गरजेचं आहे. कारण आम्ही प्रत्येक वेळा त्यांची कीर्तन ऐकतो माझे युट्यूब वगैरे, तरी सुद्धा तुकाराम महाराजांचं नाव कुठे घेतलेलं मला दिसलेलं नाही. की ज्या संतोष अण्णाचे हातपाय तोले एकही अवय शिल्लक राहिलेलं नाही. त्या ठिकाणी अगदी वल्लाचं प्रेत आणल्यावर वैभवीनं म्हणजे त्यांच्या मुलीनं पप्पाला मिट्टी मारावी म्हणलं तर एकही अवय तिच्या हातात सापडलेलं नाही. अगदी छातीच्या फासळ्या सुद्धा मोडल्या होत्या. एवढेच नव्हे तर डोळ्यावर सुतळी बॉम्ब ठेवून उडवले गेले होते. डोळे सुद्धा दिसत नव्हते. अशा परिस्थितीत मर्डर होताना तरी सुद्धा त्यांनी न्यायाचार्यांनी स्वतःला पदवी न्यायाचार्य म्हणून घेतात तरी तुमच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं गडा अशी वल्गना करतात ते. आणि नामदेव महाराज शास्त्रीकडून पाठराखण होते धनंजय मुंडे यांची. 100% होते. एवढंच नाही तर फार मोठ्या प्रमाणात जातीवाद सुद्धा होतोय त्यांच्याकडून. त्या जिल्ह्यामध्ये धनुभाऊनी जेवढे बी सिक्युरिटीमध्ये म्हणजे पोलीस स्टेशन सुद्धा असू द्या, जेवढे पोलीस किंवा PSI तयार झाले तो एकही बीडच्या बाहेर नाही. पूर्ण त्याच जिल्ह्यात आहेत आणि त्याचा वापर पूर्णपणे ताकदीने केला जातो. पूर्णपणे जातीवाद पोसला जातो आणि आमच्या समाजाला पाठीवरनं हात फिरवून किंवा आमच्या गावातले सुद्धा अंधश्रद्धाळू आहेत त्यांना मोठेपणा देऊन नेहमी फक्त आपला वापर केला जातो. पण पूर्ण काम वंजारी समाजात केलं जातं. वंजारी समाजात तिथं कुठल्याही मोर्चामध्ये कुठल्याही मराठ्याच्या पाठीमागे उभा राहिलेला नाही. त्यामुळं नामदेव शास्त्रीचा मी माझ्या मते कोणाला आपल्या गावातील लोकांनी किंवा तरुण पिढी उभा आहे की क्रांती ही मर्दाची असते, शांती ही मुडद्याची असते. धड गायीच्या नांगराच्या कामाचा बैल राहील अशा हिशोबाने तरुणांनी गावातल्यांनी वागू नये. पूर्ण ताकदीनं मराठ्याच्या पाठीमागे उभं राहावं. कारण मराठा समाजाला हळूहळू असा जातीवाद OBC समाजाने जातीवाद वाढून फक्त मराठ्यांना टार्गेट करण्यास ठरलेला आहे. त्या हाकी असेल प्रतिमोर्चा काढतो भडवातो तिथं एवढी मोठी त्या घरावर हत्या होऊन सुद्धा प्रतिमोर्चा काढण्याची वल्गना करतं सरकार सहन करून घेतं. ही कसली जरांगे पाटलासाठी आम्ही किंवा जरांगे पाटलाचा शब्द हे आमचा अंतिम शब्द असेल. त्यांनी काही शब्द द्यावा आम्ही त्यांच्यासाठी करेन. पण अजून एक साहेब लक्षात घेऊन घ्या का आवादा कंपनीमध्ये गेटवर सिक्युरिटी ऑफिसर सोनवणे साहेब असताना त्यांना मारहाण होती म्हणून हे आपले देशमुख साहेब म्हणजे संतोष अण्णा देशमुख त्यांना वाचवण्यासाठी गेले. 350-400 वर्षाखाली छत्रपतीने जे इतर समाजाला काम करून जी छत्रपती म्हणून बिरदावली मिळवली ती आज ही मराठा समाज जोपासतोय. आज आहे तो OBC समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी गेला आणि स्वतःचा प्राण दिलाय. त्यामुळं मराठ्यावर हात ठेवण्यात किंवा मराठ्याला कुठेही डॉमिनेट करण्याचं कुणी काम करून आज बी छत्रपती म्हणून जे आमचा वर्ग आहे तरुण वर्ग पूर्ण इतर समाजाला पाठीशी घेऊन त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न देऊन सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहतो. पण त्यांचे नेते जातीवाद करून मराठ्याला बदनाम करतात. पण मराठा कधीही जातीवाद आपलं का वाटतो असं आपल्याला का वाटतो? कारण त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. बघतो घेतो देतो ही भाषा आज पुढारी सुद्धा आहे खालच्या थरातल्या वर्गाची असते. ते असं समाजकारण म्हणून काही नाही. धनुभाऊची काय स्टेजवरची भाषणं आहे का? पंकजाताईंनी सुद्धा एक ठिकाणी माझे भाऊ धनु म्हणल्यावर दुसरीकडे बघून थोडा हसतो म्हणजे त्याला त्याची बहीण सुद्धा चालत नाही. कारण ती घर सुद्धा त्यानंच जिरवलेलं आहे. तुम्ही 1-2 काल परवा स्टेटमेंट बघा एका स्टेजवरचे आहेत. पंकजाताई माझी भाऊ धनु म्हणते तो असं दुसरीकडे बघून हसतो म्हणजे तिला जिरवलेलं सुद्धा समाधान वाटतंय. बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी आता हळूहळू पुढे येत आहे आणि गुन्हेगारीचं देखील प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 109 मर्डर झालेले आहेत आणि ही मराठ्याचा एवढा निर्गुण मर्डर झाल्यानंतर उद्रेक झालाय. आणि त्यातून ते 109 अजूनही त्यांचे आका म्हणजे वाल्मिक कराड त्यांच्या ह्या गुन्हेगाराचे आका वाल्मिक कराड आहेत आणि ह्यांचे आका धनुभाऊ मुंडे आहेत. ज्यावेळेला धनुभाऊ मुंडेवर कारवाई होईल कायदेशीर त्यावेळेला ही 109 मर्डरची सुद्धा लोक पुढे येऊन नोंदी होतील. त्याला यांनी असं देखील म्हटलं आहे की नामदेव शास्त्री महाराजांनी ज्या वेळेस अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता तेव्हा कृष्णाने साथ दिली होती त्याचप्रमाणे आता धनंजय मुंडे डिप्रेशनमध्ये गेले तर आता मी साथ देतोय. कसं वाटतं विधान त्यांचं? हे चुकीचं आहे. धार्मिक कारण देऊन आजच्या समाजाची घडी बिघडवण्याचं काम नामदेव शास्त्रीनं करू नये. मागची कारण देताना किंवा लिहिताना वस्तुस्थिती त्यावेळेस नव्हतो आपण अंधश्रद्धा म्हणून रामायण असेल महाभारत असेल त्यावेळेची जी नीतिमूल्य होती
म्हणजे दिवस मावळल्यावर सुद्धा हत्यार उचलू नये किंवा अजून बरेच जेवणाचा सुद्धा विभाग असायचा लढाईत सुद्धा त्यासुद्धा जेवणात सुद्धा काळजी घेतो ती परिस्थिती आज कुठं आहे. काय वाटतं आपल्याला मराठा आणि वंजारी समाजात द्वेष कुठेतरी पसरवण्यात जातो असं वाटतंय? हो नक्कीच. आणि तो नामदेव शास्त्री यांनी मागच्या जे आठवड्यात स्टेटमेंट दिलं त्याच्यातून त्यांना सिद्ध होतंय की जातीयवाद नामदेव शास्त्री खुदच करतायत. आज संत म्हणून घेणारे नामदेव शास्त्री त्यांनी जे दररोज लोकांना उपदेश करतायत माझे तर मते आनंदाचे सिद्धांत देण्यापेक्षा त्यांनी आता दुःखाचे सिद्धांत द्यायला चालू केलेला आहे असं माझं मत आहे. नामदेव महाराज शास्त्रींचे अनेक कीर्तने देखील आता रद्द करण्यात आली आहे. काय वाटतं एकंदरीत? कीर्तन नाही त्या इथून पुढं कधी कीर्तन हा शब्द त्यांच्या तोंडणी यायला नको आहे एवढंच मी निषेध व्यक्त करतोय त्यांचा. का मराठ्यासाठी जातीयभेद करून वंजारा समाजाचं धर्म उचलून धरायचं त्यांच्या समाजासाठी हे शास्त्रींना शोभत नाही. न शोभण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी. आणि सुद्धा काढून घ्यावं न्यायाचार्य पद सुद्धा त्यांचं रद्द करून घ्यावं. आणि त्यामुळं इथून पुढे त्यांची कुठेही भाषणं आणि क्लिपा कुणीही ऐकू नये. नाही गावात तुमचं एक तसं बैरागवाडी गाव तसं पाहिलं आमचं गावच मूळ भजन करणारी टाळकरी आहे ती सगळे ती महाराजाला मानणार आहेत भगवान गडाला महाराजाला मानणार आहेत. नामदेव शास्त्री नाही. नामदेव शास्त्रीला मानत होते पण अशा गोष्टीमुळे नामदेव शास्त्रीला थोडं थोडं कमी होत चाललं ना मत. आता काय म्हणजे गावची परिस्थिती पाहता आता नामदेव शास्त्रींची नामदेव शास्त्री महाराजांचं फार मोठी दिंडी आमच्या गावातून येते. प्रत्येक बाय माणूस गावातला लहान मुलगा सुद्धा किंवा आमच्या गावातला 70 वर्षाचा माणूस सुद्धा 20 वर्षाच्या माणसाच्या पाया पडतो दिंडीत येणारा. पण तीच लोक तिथं मराठ्याचा मोर्चा निघला तेव्हा एकही त्यांना म्हणजे समाजकारण काय असतं किंवा समाजासाठी काय चाललेलं असतं ह्याच्याबद्दल कळवळा कोणाला आलेला नाही. त्यामुळे इथून पुढे येणाऱ्या दिंडीचा सुद्धा मी निषेध करतो. गाववाल्यांनी त्यांना हिथून प्रत्युत्तर बैरागवाडीतून द्यावं की ह्यांच्या दिंड्यासुद्धा ही एक म्हणजे श्रद्धेचं किंवा पंढरपूर कारण नसून ही जातीवादच असून त्यामुळे दिंड्यासुद्धा अशा गावाने किंवा कुठल्या लोकांनी त्यांना मदत करणे आमची अपेक्षा आहे. कारण ही कष्ट करतात ती बसून खातात आणि पुन्हा वरून ह्या पद्धतीनं वागतात. हां म्हणजे दिंडीत सुद्धा योग्य. नाव काय आपलं? उत्तम दशरथ. बर किती वर्षापासून आहे गावात? 55 वर्ष. बर आई येते का दिंडी इकडे नामदेव महाराजांची? हा येते की. बर आता काय झालंय आता नेमकं गावातनं काय ठराव केलाय? ठराव काय नामदेव शास्त्रीचं काय ते विशेष नाही ना. तो रिटायर झालेला माणूस आहे. दिंडी शेवटी भगवान गडाचेच आहे. बर काय काय व्हाय मग एकंदरीत काय दिंडीचा नामदेव शास्त्रीचा शेवटी काय संबंध आहे? बर येऊ द्यायच नाही म्हणते की नामदेव शास्त्री महाराज. हा काय म्हणताय? येऊ द्यायच नाही तर येऊ द्यायच नाही. हा आम्ही भगवान बाबा यायचं भगवान महाराज इथं यायचं. काय काय ऐकून आहे का बाबा तुम्ही? इथं आहे. खेडमध्ये काय घडतंय ऐकून आहे का? आहे की काय ऐकलं? सगळं आहे. काय ऐकून आहो? महाराज काय बर मग काय कोण मारतंय कोण काय करतंय? काय काय बी संतोष अण्णा देशमुखची हत्या झाली. तुकाराम संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा खर्च नामदेव महाराज शास्त्री उचलतो म्हटलेत पण त्यांनी कुटुंबाने देखील साफ नकार दिलेला आहे. काय वाटतं? खर्च ही शास्त्रीचा घेऊनच त्यांनी. का तर ते खंडणी किंवा राखेच्या ह्याच्यातनं त्यामुळं ते पैसे असं वाटण्याचा अधिकारच नाही. पण घेऊन पियन नाही त्यांनी देशमुख कुटुंबाने नकार दिलेला आहे. बरोबर आहे की देणारच की. खंडणीचा पैसा ही काय पचतो काय सर्वसामान्याला? खंडणीशिवाय साहेब ह्या समाजाला उचलून धरून हत्या करण्यापर्यंतची मानसिक पातळी जी तयार झालेली आहे ती ही जी नामदेव शास्त्रीच्या विचाराचीच माणसं आहेत ते. नाही मग तुम्ही म्हणताय असं पण ह्या गावातून नामदेव महाराज शास्त्री यांच्या भगवान बाबावर श्रद्धा असणारं गाव आहे नामदेव शास्त्रीवर नाही. अच्छा हां त्यामुळं भगवान बाबाला आज ही पूजलं जातं आणि गडावर बी पूजलं जातं. पण इथून पुढे त्यांचे न्यायाचार्य आणि ही महंत पदवी आहे ती महाराष्ट्राचा मराठा समाज कदापि स्वीकारणार नाही. आणि त्यांनी जी खर्च उचलण्याची प्रक्रिया बोललीत तर त्यांची मानसिकता वाढवणारे समाजा पाठीशी उभा राहणारे ह्यांच्या मानसिकतूनच मारेकरी तयार झालेत. त्यातूनच हत्या झाली. त्यामुळे त्यांचं पैसे घेणं चुकीचं नाही. त्यांच्या वेळेला आमचं गाव बी त्यांच्या पूर्ण पाठीशी उभा राहील खर्चासाठी सुद्धा. आम्ही तिथं जाऊन त्यांना मदत करू 10-5 गाड्या जाऊन तिथं त्यांचे पैसे घ्यायची गरज नाही आम्हाला कुठल्याही गावाला नाही.
म्हणजे आता गावकऱ्यांनी काय ठरवलंय गावातल्या? मी म्हणतो पण ॲक्च्युली गावाच्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं फार मोठा आघात आहे. त्यामुळे मी तरुणांना आधीच सांगितलंय मगाशीच, क्रांती ही मर्दाची असते, शांती ही मुडद्याची असते. तर तुम्ही तरुणांनी निर्णय घेऊन मराठा एक संघ कसा राहील आणि तुम्ही महाराष्ट्रात आहात अस्तित्व ठेवण्याचं काम तुमच्या पिढीवर आलेलं आहे. छत्रपती राजापासून हे आलेलं आहे की छत्रपती सुरेश दस, अंजली दमानिया हे देखील आता वारंवार त्यांनी वाचाफोड्याचं कुठेतरी काम करतायत, अन्यायाचा वाचाफोड. आणि सुरेश धस यांचं मी गावाच्या वतीनं पूर्ण ताकदीनं अभिनंदन करतोय की त्यांनी ज्या ताकदीनं लावून हे प्रश्न धरलाय तो एक मराठ्याला अभिमान असणारा प्रश्न आहे. पण त्यांनी मराठ्यासाठी नाही धरला तर तो अन्याय झाला ती त्यांना बघवलेला नाही. ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्यांनी सांगितलं की WWE सारख्या उड्या त्यांच्या छातीवर मारून सुद्धा छातीच्या बरगड्या मोडल्या गेल्या. एवढंच नव्हे तर 3.5 लिटर गोठलेलं रक्त सापडलंय शरीरात, असं फ्लो झालेलं नाही, ते ही झालं त्याचं वड्या झाल्यासारखं रक्त झालंय. म्हणजे रक्त ह्या शिरतनं त्या शिरत सुद्धा न जाण्या इतपत मारहाण झाली. 3.5 तास मारहाण झालेली आहे त्यांची. काय वाटतं एकंदरीत आता पाहता हे सगळं आता विजय राजकारण पाहताय. एकंदरीत शास्त्री आम्ही गेल्यावर गडावर पाया पडायला गेलतो, त्यांनी चप्पल सुद्धा काढली नव्हती. मी त्यावेळेस त्यांचा निषेध केलता, पण हे म्हणले म्हणजे जोडीदार होते, म्हणले असं नसतंय तसं नसतंय, शास्त्री हुशार आहे त्यांची पदवी. मी म्हणलं चप्पल काढता येत नाही असं काय आहे. तर आता मी आता ऐकलं की बाबा ते म्हणतात माझी ताकद भरपूर आहे. कशाची? माझे मागचे माणसं गप बसत नाही, चळवळ भरपूर आहे. रेकॉर्डिंग मी आता ऐकली. तर मी म्हणतो दिंडी सोडून शास्त्रीने गावात सुद्धा येऊन दाखव. अजून सुद्धा दिंडी आले, भगवान बाबा असतील, भीमसिंग बाबा असतील, दिंडी बरोबर चालत यायचे. फोटो मंदिरात आहे की आता शास्त्री आमच्यातले पण पहिले याच्या अगोदर काही सहमत लोक होते. आपण आता त्यांचा सुद्धा सगळ्यांचा पाठिंबा आहे. मग काय मंदिरातला फोटो बद्दल काय काढून या इकडे काय म्हणताय? काढून टाकून सरजी आमच्या गावामध्ये फोटो लावणे किंवा जो आमचा निलेश ढेकळे आहे इथं, अगदी स्टेजवर सुद्धा रामदेव शास्त्री आले होते, पण त्यांनी स्वतःहून आता निषेध नोंदवलाय. सगळं मराठा गावचाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातला मराठा एक आहे. मी सुद्धा सगळ्या बरोबर आहे. मी त्यावेळेला मला त्यांची मानसिकता किंवा विचार पातळी मला न कळल्यामुळं मी त्यांना आणून माझ्या लग्नाच्या स्टेजवर सुद्धा आणण्याचं त्यांनी कार्यक्रम पार पाडला होता. निलेश इथं बसलेला आहे. तर त्यांनी सुद्धा त्यांची मानसिकता बदललेली आहे की ते न्यायाचार्य महंत ह्या योग्यतेचे किंवा ह्या पातळीवर जातात हे मला माहीत नसल्यामुळं, पण मी आज तुमच्या सगळं मराठा समाजावर आहे. ढेकळेवाडीतलाच पूर्ण मराठा समाज नव्हे तर महाराष्ट्रातला पूर्ण समाज एक आहे. मी तुमच्या बरोबर आहे असं त्यांनी स्वतःहून समोर येऊन सांगितलेलं आहे. निलेश एक मिनिट नुसतं दिसतं. चला सर, माझी तर अशी विनंती आहे की ज्या वेळेला भगवान बाबांना जो वर्ग मानत होता, भगवान बाबानंतर भीमसिंह महाराजांना पण मानायला लागले, त्याच्यानंतर नामदेव शास्त्रीला सुद्धा आम्ही काळजात जागा दिली, परंतु त्यांनी आमची चपलीपाशी जागा नेली. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मराठा समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध. इथून पुढे नामदेव शास्त्री यांच्या दिंडीला मान राहील, भगवान बाबांच्या दिंडीचा म्हणून काळजात मान राहील आमचा, पण नामदेव शास्त्रीचा आमच्या पायापाशी मान राहील एवढं सांगून मी जाहीर निषेध करतो त्यांचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.